नमस्कार सर्वांना. समर्थ शिष्य अनंत कवी यांनी समर्थांचे लिहिलेल्या वर्णनाने आपण आजच्या आपल्या शिबिराची सुरुवात करूया. सह्याद्री गिरीचा विभाग विलसे, मंदार शृंगापुरी, नामे सज्जन जो नृपे वसविला, श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती, हे देव ज्याचे शिरी, येथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ स्वामींना आणि सज्जनगडाला गिरनार यात्रा स्वाध्यायी परिवारकडून वंदन करून आज आपल्या परिवाराद्वारे आयोजित या आध्यात्मिक शिबिराचे सर्व मान्यवरांचे स्वागत करते. आजच्या आपल्या शिबिराचे प्रमुख अतिथी, त्यांच्या खूप बिझी शेड्यूलमधून आपल्यासाठी जो वेळ काढला आहे त्याच्यासाठी आदरणीय विद्याताई पुरोहित यांचे खूप खूप धन्यवाद. मी विद्याताईंना, आमचे परिवाराचे मार्गदर्शक श्री राजाध्यक्ष सरांना, परिवाराचे संस्थापक श्री पेडणेकर सरांना, आमचे परिवारचे वडीलधारी सीताराम पाटील काका आणि वामन सरांना दीपप्रज्वलनासाठी समोर यायची विनंती करते. दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती जनार्दन, दीपो हार्तुमे पापं, दीपज्योती नमोस्तुते. सर्व मान्यवरांचे धन्यवाद. मी सर्व मान्यवर स्टेजवर उपस्थित व्हायची विनंती करते. आभार सर्वांचे. गिरनार यात्रा परिवाराची थोडक्यात माहिती मी आपले प्रमुख अतिथी विद्याताईंना देते. गिरनार यात्रा परिवार हा आमचा परिवार 14 जणांनी 2019 साली सुरू केलेल्या पहिल्या परिक्रमेपासून ते 2021, 22, 23 असे लागोपाठ झालेल्या 4 परिक्रमा, 2024ची केरळ रामेश्वरम यात्रा, 2025ची जगन्नाथपुरी गंगासागर यात्रा, शेगाव माहूर यात्रा आणि आत्ता झालेली चारधाम यात्रेपर्यंत जवळजवळ 70 ते 75 सदस्यांचा झाला आहे. 2025 पर्यंतचा 6 वर्षांच्या प्रवासामध्ये श्री पेडणेकर सरांना एक कल्पना सुचली की आपल्यापैकी अनेकांना स्तोत्र मंत्र पठण करायची इच्छा असते, पण शंका असते की आपल्याला जमणार की नाही. त्यासाठी इंटरनेटमुळे छोट्या झालेल्या जगामध्ये आपण ऑनलाईन स्तोत्र पठणाचे प्रयोजन केले तर त्याचा बऱ्याच लोकांना फायदा होईल आणि त्या वर्गाला नाव दिले स्वाध्याय. 2023 सालापासून त्यात आपल्याला श्री राजाध्यक्ष सरांचे मार्गदर्शन आणि निरूपण लाभले. जून 2023 पासून विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आपण पठण करायला शिकलो आणि त्याचा अर्थसुद्धा समजून घेतला.
त्यानंतर अथर्वशीर्ष, श्रीसुक्त, मनाचे श्लोक आणि आत्ताच आपण पुरुष सूक्त शिकलो. 2025 साली आपण हा स्वाध्याय महिन्यातून एका गुरुवारी आपल्यापैकी एका सदस्याकडे ऑफलाईन म्हणजे त्याच्या घरी सामूहिक स्वाध्याय म्हणून करायला सुरुवात केली. अर्थातच ही संकल्पना पण श्री पेडणेकर सरांचीच होती आणि जवळजवळ वर्षभर अंबरनाथ, बदलापूर, ठाणे, मुलुंड आणि नवी मुंबईतील आपले सदस्यांच्या घरी हा सामूहिक स्वाध्याय झाला. प्रत्येकांना त्याचे शुभ परिणाम लक्षात आलेच असतील. परिवाराची आध्यात्मिक प्रगती वृद्धिंगत झाली पाहिजे ह्या उद्दिष्टाने अनेक कार्यक्रमाचे मार्गदर्शन आपल्याला पेडणेकर सर, पाटील काका आणि कुदरे काकांकडून मिळतच असतं. त्यात अंबरनाथ पांडवकालीन शिवमंदिरात लॉकडाऊनमध्ये केलेला याग असो वा 2025 साली केलेला रुद्र असो किंवा दरवर्षी कोल्हापूरला श्री सीताराम पाटील काकांकडे होणारा दत्त जन्मोत्सव असो किंवा जिथे जिथे यात्रेला जातो तिथे तिथे संपन्न झालेले याग असो, आपण सर्व भाग्यवान आहोत की आज आपला परिवार समर्थ श्री रामदास स्वामींचा सहवास लाभलेला या पवित्र सज्जनगडावर शिबिरासाठी उपस्थित आहोत. आणि मला माहिती आहे की आपण सर्वजण आज आपल्यासाठी वेळ काढून इथे उपस्थित आदरणीय विद्याताई पुरोहित यांना ऐकायला उत्सुक आहोत. मी विद्याताईंना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. एक 5 मिनटं बोलणार आहे. प्रथम तुमचं सर्वांचं स्वागत आहे इथे सज्जनगडावर. समर्थांच्या चरणी आलेला आहात. समर्थांच्या चरणी आलात म्हणजे समर्थांसारखं व्हायचं आहे, समर्थ व्हायचं आहे. आपण दीपप्रज्वलन केलं. दीपप्रज्वलन म्हणजे एक तेजस्विता आहे. आपल्या जीवनात ती तेजस्विता आली पाहिजे. तुम्ही सगळेजण एकत्र आहात. आता ह्या ताईने मला सांगितलं गिरनार यात्रेच्या निमित्ताने तुम्ही एकत्र आलात आणि हा जो तुम्ही एकत्र आलात ना, हा कुठेतरी एक चांगला संयोग आहे की तुम्ही एकत्र आलात. एकत्र येण्याने काय झालं, तुम्हाला अनेक गोष्टी तुम्ही शिकू शकलात. एकत्रित जाता येतं, एकत्रित राहता येतं, एकमेकांचं आपल्याला सुखदुःख वाटता येतात, किंबहुना आपली प्रगती होते. समूहामध्ये काय होतं तर आपली प्रगती होते, कारण आपल्याला आपले दोष कळतात, चांगलं काय आहे ते कळतं. आपण आता बघा, तुम्ही यज्ञ म्हणा, याग म्हणा, दान, तपश्चर्या किंवा हे सगळं आपल्याला माहिती आहे. योग, आता हे तर योग शिक्षक आहेत, कारण ते शरीर पण आवश्यक आहे. ज्या शरीराच्या माध्यमातून मला सगळं साध्य करायचं आहे ते अतिशय चांगलं पाहिजे. उत्कृष्ट शरीर हवं किंवा आपलं म्हणजे थोडक्यात आरोग्य आपल्याला उत्तम हवं. त्याच्याकरता योग तर आवश्यकच आहे. आणि हे शरीर जसं आवश्यक आहे तसं मनही आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला संतांचा संग किंवा संत वाङ्मयाचा संग किंवा ऋषीमुनींनी जे लिहिलेलं रामायण महाभारत आहे याचा संग पाहिजे. हे सगळं तुम्ही करताय, बरोबर आहे. त्याचा तुम्ही आता प्रयत्न हा सगळा तुमचा चाललेलाच आहे. आणि ह्याच्यातून काय मिळवायचं आहे, माझी प्रगती, मला आनंद, समाधान, सुख. दुःख तर कुणालाही नको आहे, सुख तर सगळ्यांनाच हवं आहे. मग सुख नेमकं कुठे आहे आणि ते कशात आहे हे जर आपल्याला बघायचं असेल ना, तर तुम्हाला संतांचा संग करायला पाहिजे. संत वाङ्मयातूनच ते तुम्हाला खरं सुख कुठे आहे ते कळेल. आपण काय करतो, चाचपडत राहतो. इथे मिळतं आहे का, तिथे मिळतं आहे का, तिथे मिळतं आहे का, इथे जाऊन येऊया, तिथे जाऊन येऊया, हे बघूया, ते बघूया, असं करून सुखच मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. पण खरं सुख कुठे आहे ते तुम्हाला संत, ऋषी किंवा आपलं सगळं जे अगोदरचं जे वाङ्मय आहे आपलं सगळं, म्हणजे आपलं खरं सांगायचं तर ही संस्कृती खूप, म्हणजे याला आपण ट्रेजर म्हणू, तसं आहे ते.
त्याचा अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे मनाचे श्लोक आहेत, दासबोध आहे, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आहे, गीता आहे, थोडक्यात हे सगळं आपल्यासाठीच आहे. याचा अभ्यास करायला हवा आणि ह्याचा अभ्यासाने जे समाधान लाभेल ते अन्यत्र कुठे मिळणार नाही आहे. खरंच समाधान आहे, शांती आहे, आनंद आहे, ती या संत वाङ्मयात आहे आणि तिथे तुम्ही राहा. आणि एक महत्त्वाची गोष्ट काय आहे की आपण समूहात येतो आणि एकत्र राहतो, पण आपले अभिनिवेश जे आहेत म्हणजे माझा अहंकार बाजूला ठेवायचा आहे आणि आपला समूह एक कसा राहील आणि आपली सगळे म्हणजे तुमच्या या समूहात आता तुम्ही आहात इतके जण, पण या समूहात अजून कितीतरी येऊ शकतात. म्हणजे हा तुमचा समूह खूप वाढू शकतो आणि खूप वाढला की इतक्या लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. दुसरं, आपण हिंदू धर्मामध्ये आपण एकत्र येतो, चांगलं करतो, सात्विक बघतो, सात्विक खातो, म्हणजे आपल्याला कळतं चांगलं काय आहे. पण आपल्यामध्ये काय आहे की आपल्यामध्ये पाहिजे तशी एकी नाही. ती अतिशय महत्त्वाची आहे. आत्ता हिंदू समाज सगळा एक होणं खूप गरजेचं आहे. काळाची पावलं आपल्याला ओळखता आली पाहिजेत. आपले अभिनिवेश किंवा माझा अहंकार किंवा आपण हिंदू धर्माच्या खाली सगळ्यांनी एक होणं आत्ता खूप गरजेचं आहे. नाहीतर जशी अनेक वर्षांपूर्वी आपल्याला जी गुलामगिरीची परिस्थिती सहन करायला, कारण आम्ही एक आलो नाही म्हणून. तेव्हा एकच मी कळकळीने विनंती करते, खूप अभ्यास करा. आरोग्य उत्तम असू दे, समर्थांच्या ठिकाणी आले समर्थ व्हा, पण एकत्र राहा. सगळ्यांनी आपण हिंदू म्हणजे आपले संप्रदाय अमुक तमुक आपले हे समूह अमुक मग सगळे बाजूला ते हवेत त्या मार्गाने. पण जेव्हा हिंदू म्हणून आपण येतो तेव्हा आपल्याला पहिल्यांदी आपण हिंदू आहोत एवढंच बघायचं आहे, बाकी सगळं बाजूला ठेवायचं आहे. नाहीतर पुन्हा आपलं आता तुम्ही सगळे वयस्कर थोडे तरी आहे, पण नाही तर आपल्या पुढल्या पिढीला खूप भोगावं लागेल. तर त्या दृष्टिकोनातून आपल्या पुढल्या पिढीनं पण एक होणं गरजेचं आहे. खूप परिस्थिती आहे, इतर समाज बराच लवकर एकत्र होतो, पण आपण हिंदू एक होत नाही. ही आपली शोकांतिका आहे आणि तसं होऊ नये. तुम्ही आता समूह आहात म्हणून मी हे सांगितलं की समूह खूप वाढू दे, छान तुमची सगळ्यांची प्रगती होऊ दे, आध्यात्मिक व्यावहारिक सगळ्याच व्यक्तीने खूप समर्थ व्हा आणि हे जसं सांगितलं आहे तसं आपण एक येऊया. आपली संस्कृती उज्ज्वल आहे, आपल्याला खूप देणं आहे. खरं सांगायचं तर आम्ही खूप भाग्यवान आहोत आणि हे आपल्याला तसंच राहिलं पाहिजे. आणि आपल्याला अनेकांचे म्हणजे जगाला देण्यासारखं आपल्याकडे आहे, ते आपण जगाला देता आलं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी एक राहावं आणि हा जो समूह आहे हा खूप उत्कर्षाप्रती जावं अशी शुभेच्छा व्यक्त करते. थांबते. सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद ताई. हे दोन एकत्र. खूप खूप धन्यवाद ताई. आपले मार्गदर्शन आम्हाला आमच्या आध्यात्मिक आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सामाजिक प्रवासासाठी मोलाचे ठरणार आहे. हे आम्हालाही समजून आलेलं आहे की एकत्र राहायची आणि संघ वाढवायची आता खूप गरज आहे आणि त्यासाठीच ही जी शिबिर किंवा हा जो परिवार ह्याचा जन्म जो झाला आहे त्याचं पण की सामूहिक साधना ही आज काळाची गरज झालेली आहे. खूप धन्यवाद ताई. जे आपल्या हक्काचे नाही ते पण मिळवायची जेव्हा इच्छा होते तेव्हा महाभारत होते. जे आपले हक्काचे नाही ते पण जेव्हा मिळवायची इच्छा होते तेव्हा महाभारत होते. आणि जे आपल्या हक्काचे आहे तेही सोडून द्यायची जेव्हा वृत्ती येते तेव्हा रामायण घडते. ऐकूया श्रीरामाचे भक्तिगीत, मेरी चौखट पे चलके आज मेरे घर राम आए. मेरी चौखट पे
चल के आज चारों धाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से, न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से। बहुत खुश है मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। तुमको पाके क्या पाया है, सृष्टि के कण कण से पूछो। तुमको खोने का दुख क्या है, कौशल्या के मन से पूछो। द्वार मेरे ये अभागे, आज इनके भाग जागे। बड़ी लंबी इंतजारी हुई रघुवर तुम्हारी, तब आई है सवारी। संदेश से आज खुशियों के हमारे नाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। दर्शन पाके है अवतारी, धन्य हुए हैं वो मंगल भवन अमंगलहारी। निर्धन का तुम धन हो सागर, तुम ही रामायण हो राघव। सब दुख हरना अवध बिहारी, मंगल भवन अमंगलहारी। चरण की धूल ले लूं मैं, मेरे भगवान आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। कट पे चल के आज चारों धाम आए हैं। ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। योगेन देहम अधिगच्छति, अर्थात योग साधनेद्वारे शरीर अधिक सक्षम, निरोगी आणि कार्यक्षम बनते. श्री वामन सोनोने सर व सौ संगीता महाजनताई यांना विनंती करते की त्यांनी पतंजल योगसूत्रातील आसनांचे महत्त्व या विषयावर आपले मार्गदर्शन करावे. ओम नमो ज्याद्या. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या. जय जय संसविद्या आत्मरूपा. आता ताईने मगाशी आरोग्याबद्दल त्या खूप चांगल्या बोलल्यात. रामदास स्वामींनी सुद्धा आरोग्यावर खूप जास्त महत्त्व दिलं होतं. म्हणून त्याने सूर्यनमस्कार ते अजूनही गडावर चालू आहेत. बलोपासना किंवा सूर्योपासना. धर्मार्थ काममोक्षानां आरोग्य मूलकारणम. म्हणजे आपल्याला जर 4 पुरुषार्थ मिळवायचे असेल तर आरोग्य हे उत्तम असणं फार गरजेचं आहे. घरण संहितेमध्ये किरण मुनी म्हणतात, भवतापेन तप्तानां योग ही परम औषधम. ताप म्हणजे
आपले आध्यात्मिक गुरु नेहमी आपल्याला सांगतात की म्हणजे राजा दीक्षित सर सांगतात, त्यांनी आपल्याला ताप सांगितले होते. आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि दैविक ताप. आध्यात्मिक तापामध्ये शारीरिक आणि मानसिक ही 2 ताप महत्त्वाचे आहेत. आधिभौतिकमध्ये अचानक निर्माण होणारे ताप किंवा अचानक होणारे ताप, जसं सर्प चावला, विंचू चावला, कुत्रा, हे जे काही अचानक उद्भवतात असे जे ताप असतात. ताप म्हणजे काय? व्याधी. तर आधिभौतिकमध्ये जे ताप असतात ते अचानक होतात, ते आपल्याला त्याची माहिती नसतं. तिसरं आधिदैविक. आधिदैविक म्हणजे आपलं एखादं मंगळ आहे, गुरु आहे, की ते जे ग्रहमान असतं, आपण आज माझं ग्रहमान चांगलं नाही आहे, त्याच्यामुळे माझे कामं होत नाहीत. तर असे हे 3 प्रकारचे ताप आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये शारीरिक आणि मानसिक जे ताप आहेत, आध्यात्मिक ताप, की ज्या शारीरिक ताप म्हणजे शरीराला होतात. हे जे आपली देह आहे किंवा हा शरीर आहे, या शरीराला शारीरिक ताप होतात. तर शरीराचा अर्थ काय होतो? शरीर शिरते तत्शरीरम, म्हणजे जे सतत झिजतं ते शरीर. आता आपण बालपण आहे, तरुण्यपण आहे, जसं आपलं वय वाढतं तसं वृद्धावस्थापर्यंत आपण असतो. तर हे सगळे ज्या व्याधी असतात किंवा जे काही आपण त्याला रोग म्हणतो ते या शरीराला होत असतात. आणि दुसरं मानसिक ताप आहे, टेन्शन आहे, त्यामध्ये अनेक प्रकारे मनोविकार येतात. ते सगळे मनोविकार म्हणजे मानसिक ताप असं आपण म्हणतो. तर शरीराला होणारे ताप हे सगळ्या प्रकारचे ताप आपल्याला योगाच्यामुळे ह्याच्यामध्ये अष्टांग योग सांगितला आहे पतंजली ऋषीने. तर हा योग म्हणजे काय? पहिलं म्हणजे हा योग कुठून आला आहे? तर याचे जे प्रवक्ते आहेत किंवा प्रवर्तक आहेत ते कैलासपती श्री शंकर महादेव यांना हे पहिले आद्य गुरु आहेत कसं योगाचे. आणि याने पार्वतीला सांगितलं आहे. पार्वतीनंतर ते मच्छिंद्रनाथाने ऐकलं, पुढे पुढे नवनाथपर्यंत आले, पुढे आपल्या एकनाथ हे ज्ञानेश्वरपर्यंत आलेत. गोरक्षनाथांनी विद्या दिले, निवृत्तीनाथाला गोरक्ष आणि ज्ञानेश्वरांना, गहिनीनाथांना, त्र्यंबकेश्वरला. तर हे नंतर हा योग पतंजली सगळे ऋषीमुनीपर्यंत प्रचार झाला. आणि आज पतंजली ऋषीने हे जतन केलं योगाचं, आणि तिथून पूर्ण विश्वामध्ये आज या योगाचं महत्त्व सगळ्यांना कळलेलं आहे. तर हे जे शरीर जे निरोगी ठेवायचं आहे, जसं मी म्हटलं आहे की शरीर आणि मन हे निरोगी होतं. मन आहे पण ते मनही आपल्याला दिसत नाही, पण मनावर याचा परिणाम होतो, त्याला आपण मानसिक विकार असं म्हणतो. तर योगामध्ये अष्टांग योग सांगितलेले आहेत. पतंजली ऋषीने 8 अंग सांगितले आहेत योगाचे. ते कोणते आहेत? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. चालू आहे सर? हां, हॅलो, चालू आहे. हे 8 अंग आहेत. त्याच्यामुळे यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार याला म्हणतात बहिरंग साधना. आणि धारणा, ध्यान, समाधी हे आहे अंतरंग साधना. आणि बहिरंग साधना पूर्ण केल्याशिवाय आपण अंतरंग साधनेमध्ये जाऊ शकत नाही आहे. पहिले यम नियम जे आहेत हे योगी म्हटल्यानंतर त्याचं आचरण कसं असावं, तर यम नियम हे आदर्श तत्त्व आहेत. आदर्श माणसाचं जीवन कसं असायला पाहिजे, नैतिक शास्त्राचे सिद्धांत आहेत, नीतिमत्ता कशी असावी. जर सर्व मानवाने यमनियमाचं पालन केलं तर आज जगामध्ये जे घडतं आहे किंवा भारतात जे घडतं आहे विपरीत, ते कधीही झालं नसतं. म्हणून यमनियमाचं पालन केल्याशिवाय योग पूर्ण होत नाही आहे. तर यम जे असतात ते स्वतःसाठी असतात, नियम ते यम आणि नियम आहे स्वतःसाठीच, परंतु नियमाचा उपयोग समाजामध्ये वापरताना केला जातो आणि नियमाचा उपयोग स्वतःसाठी होतो, स्वतःच्या प्रगतीसाठी. ते आपलं स्वतंत्र आहे. पुढच्या सत्रामध्ये
या म्हणजे माझं स्वतंत्र लेक्चर आहे. तिसरा जो अंग आहे ते अष्टांग योग, आसनं. आसनामध्ये 2 प्रकार येतात आपल्याला माहिती आहे. अंतर्गत म्हणजे अंतर्शुद्धीसाठी, त्याला आपण शुद्धिक्रिया असं म्हणतो. आणि या शुद्धिक्रिया ज्या आहेत ते 4 षटकर्म म्हटलेले आहेत. शुद्धिक्रिया 6 प्रकारच्या आहेत. धोती, बस्ती, नेती, त्राटक, नवली आणि कपालभाती. आपल्या यातलं काही क्रिया आपल्याला माहिती आहेत. ते अंतर्लित म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही पार्ट आहेत, हृदय आहे, फेफडे आहे, म्हणजे फुफ्फुसं आहेत, किडण्या आहे, आतडे आहेत, त्यांची शुद्धी या षटकारामुळे केली जाते. आणि योगामध्ये पाणी आणि हवा ही औषध आहे. शरीरे शरीते शरणम, शरीरे शरीते शरणम, व्याधिग्रस्ते कलेवरे, औषधम जानवी त्वयम वैद्यो नारायणो हरी. म्हणजे वैद्यरूपी परमेश्वराने या पृथ्वीवर आपल्याला हवा आणि पाणी हे औषध दिलेलं आहे. कारण आपलं पूर्ण शरीर, जसं तुम्हाला आम्ही जलदौती सांगतो आहे, त्यामुळे नेती पण आहे. पाणी पिऊन आपण जे वमन करतो ते जलदौती आहे. त्याच्यामुळे पूर्ण पोट किंवा पूर्ण आतडे आपले काय होतात, स्वच्छ होतात. नेतीमुळे नाकाची सफाई, श्वसनाचे जे विकार असतात ते नाहीसे व्हावे, सायनसचे विकार असतात. पण जलनेती पॉट आणलं का तिथे, ओके, जे एक पॉट येतं, नाकातून पाणी टाकायचं, इकडून टाकलं की इकडून बाहेर येतं, डावीकडून टाकलं उजवीकडून बाहेर येतं. तर जलनेती आहे ते आम्हाला नंतर आपण दाखवू, वेळ असेल तेव्हा किंवा आपल्या वर्गामध्ये. पुढे कपालभाती आहेत, ती फुफ्फुसे शुद्धी करतं. जे योग शिकले आपल्याकडे सगळ्यांना माहिती आहेत की अंतर्शुद्धी आहेत. ह्या 6ही क्रमामुळे बाह्यशुद्धी आणि अंतर्गत शुद्धी. तर अंतर्गत शुद्धी जी आहे षटकर्मामुळे होतं, पूर्ण शरीर स्वच्छ होतं. आणि पूर्ण शरीर झाल्यानंतर मग शेवटी प्राणायाम असतो. आसनानंतर 4थी स्टेप आहे प्राणायामाची. तर आसनामध्ये शुद्धिक्रिया आणि आसनं येतात. आसनं हे शरीराला खूप महत्त्वाचे आहेत. आपण शुद्धिक्रिया ही अंतर्गत शुद्धीसाठी आहे. पण आसनामुळे काय होतात, आपल्या शरीरामध्ये हड्डी, त्याला आपण हाडे म्हणतो. आपल्या शरीरात किती प्रकारचे हाडे आहेत, एकूण 206 हड्डी. हाडं जी आहेत एकूण 206 हड्डी आपल्या शरीरामध्ये. आणि त्यामध्ये जॉईंट पण आहेत विदाऊट नटबोल्ट. देवाने असे जॉईंट दिले आपल्या शरीरामध्ये की त्याला नटबोल्ट नाही आहे. काही काही जॉईंट अगदी पूर्ण गोल फिरतात, काही काही जागी एकाच बाजूला फिरतात. तर असे काही जॉईंट आहेत विदाऊट नटबोल्ट वापरलेले. असे जॉईंट किती आहेत, 360 जॉईंट आहेत आपल्या शरीरामध्ये. हड्डीचे जॉईंट हे 360 आहेत. आता याच्या आसनामुळे काय होतं, जसं तुम्हाला सांगितलं, आतलं जे आपण शरीर शुद्ध केलं आहे, हवा आणि पाणी किंवा षटकर्म आपल्याला सांगितले त्याप्रमाणे. परंतु हड्डीचं काय, जॉईंट्स, जर आपण व्यायामच केला नाही काय आपल्याला माहिती आहे. 8 दिवस आपण योग केला नाही तर आपलं शरीर कसं होतं, जड होतं. पण जे लोक अगदी आयुष्यभर व्यायाम करतच नाही आहेत, कामच करतात, गल्ल्यावर नुसते बसतात, काही उभे राहतात, म्हणजे हे जे प्रकार असतात कामाच्या स्वरूपावरून, त्याप्रमाणे आपल्याला व्याधी होतात. उभे राहणाऱ्यांच्या लोकांचे वेगळे व्यायाम होतात. उभे जे असतात पोलीस वगैरे लोक उभं राहून ड्युटी करतात, त्यांना कमरेचे विकार होतात. बसलेल्या लोकांना ते असे आडवे फुगतात, जाडी वाढते, वजन वाढतं, स्पॉन्डिटचे विकार होतात, मानेचे विकार होतात. तर हे जसे कामाचे प्रकार असेल त्याप्रमाणे त्याला व्याधी ते निर्माण होतात. आणि त्यासाठी आपल्याला जी आसनं दिलेली आहेत पतंजलीने, ते पाठीवरची आसनं, पोटावरची आसनं, बसूनची आसनं आणि उभं राहूनची आसनं, 4 प्रकारची आसनं दिलेली आहेत. आणि असे एकूण 84 लाख आसनं आहेत. आणि त्याच्यातले 24 लाख 84 लाख म्हणजे कसे, जेवढ्या आपल्या योनी आहेत, हा जो मानव जन्म आपल्याला मिळाला 84 लाख जन्म होऊन मिळालेला आहे. तर तेवढ्या प्रकारचे आसनं आहेत. पण त्याला मुख्य आसनं 84 आहे आणि त्याच्यातले आणखी मुख्य आसनं 36 प्रकार दिले आहेत. तर हे आसनं आज आपण घेणार आहोत. हे ठराविक जे आसनं आहेत आणि त्याचा आपण आपल्याला लाभ त्याचा घेणार आहोत. आता शरीर चांगलं पाहिजे आपल्याला. आता आपल्यामध्ये किती लोक निरोगी आहे, आपण समजू निरोगी, ज्याला काही व्याधीच नाही आहे. किती लोक आहेत असे 1-2 लोक असणार आपल्याकडे की ज्याला काही व्याधीच नाही आहे, म्हणजे त्याला काही प्रकारचं औषधच नाही आहे, खातच नाही आहेत. तर असं आपण त्याला निरोगी म्हणतो. असे किती लोक आहेत, प्रत्येकाला वातपित्त कफ आहे शरीरामध्ये.
तर या शरीराला जर निरोगी ठेवायचं असेल तर आसनाची गरज, जशी आपल्याला अन्नाची गरज आहे शरीराला. शरीराला निरोगी ठेवायचं योगासन दिले, त्याला योगासन आहे किंवा शुद्धिक्रिया आहे. परंतु आपण जे अन्न खातो, इतरही आहे प्रकार आहे. आपण जे अन्न खातो त्याच्यासाठी शरीराला पोषक आहेत. अन्न पाहिजे शरीराला, जिवंत राहण्याचे अन्न खायलाच पाहिजे. तर अन्नामुळे सप्तधातू तयार होतात. आणि हे सप्तधातू म्हणजेच त्यामध्ये चांगला आयुर्वेदामध्ये चांगला श्लोक आहे की आपण निरोगी कोणाला म्हणायचं. समदोषा समाग्नीच समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मना स्वस्थ इत्याभिधेयेतो. समदोष, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, वात पित्त कफ याला दोष म्हटलेला आहे, कारण ते बिघडतात. आणि सारखं आपल्याला सर्दीचे विकार आपल्या सगळ्यांना होतात. ते हवामान बदलले की होतं. पित्त वात वित पित्त आणि कफाचे विकार होतात. तर यांना हे जर सम असेल तर विकार होत नाही आहेत. मग त्यासाठी तुम्हाला आम्ही सांगितलं आहे धौती करा. समदोष समाग्नीचा आपल्या शरीरामध्ये 13 प्रकारच्या अग्नी आहेत. त्यामध्ये एक महाअग्नी आहे, त्याला आपण जठराग्नी असं म्हणतो. तो आपलं अन्नपचनाचं काम करतो. तो अग्नी चांगला असेल तर आपलं शरीर चांगलं आहे. समधातू, आपल्या शरीरात 7 प्रकारचे धातू आहेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्ल किंवा वीर्य. ही 7 धातू आपण जसं अन्न खातो तसे ते 7 धातू बनवण्याचं काम समान वायू आपल्यामध्ये असतो. समान वायू एक वायूचा प्रकार आहे, तो मध्य असतो पोटामध्ये, आणि हा समान वायू सप्तधातू बनवतो. तर त्याचे पण कार्य चांगलं आहे. आणि मलक्रिया म्हणजे विसर्जन व्हायला पाहिजे. अगर आपले वेळ शोध बरोबर झाली नाही, एखादी दिवस झालीच नाही, दिवसभर अस्वस्थ राहतो माणूस. तर हे जे मलक्रिया आहे, मलमूत्र विसर्जनसुद्धा वेळोवेळी व्हायला पाहिजे. हे ज्याचं सगळं बरोबर आहे, मग त्याच्यामुळे काय होतं, प्रसन्न आत्मेंद्रिय मना, म्हणजे ज्याचा जो आत्मा आहे तो प्रसन्न राहतो. आत्मा प्रसन्न राहतो आणि मनही प्रसन्न राहतं. मग अशा व्यक्तीला म्हणायचं स्वस्थ इत्याभिधेयेते, म्हणजे ती व्यक्ती कशी आहे, निरोगी आहे असं म्हणायचं. आता शरीराला जे जॉईंट्स असतात ना, आपण बघा नुसतं शुद्धी करून चालणार नाही आहेत, आपल्याला आसनाची पण गरज आहे हाडासाठी. म्हणून आसनाचे आता आपण प्रॅक्टिस लवकर घेणार आहोत. तर पहिले पाठीवरचे आपण आसनं आज घेऊया आता, आणि त्याचे पण लाभ. मी काय करणार, तुम्हाला 2-3 आसनं झाले की ताईला मी विश्रांती देणार आहे 1 मिनिटाची, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लाभ सांगणार आहे. आपण जे आसनं केली त्याचा फायदा मी सांगणार तुम्हाला. पहिले आपण लक्ष घेऊया. हे पाठीवरचे आसनं सुरुवात करूया आपण. हे पाठीवरची विश्रांती. सावधान. पहिलं आसन आहे पाठीवरचं उच्चित पादासन. बघून या सगळ्यांनी. चला, एक प्रसन्न डावा पाय 30 डिग्रीमध्ये घ्यायचा. ही थांबायचं आहे यथाशक्ती. 1 मिनिट आपण थांबायचं, म्हणजे एवढं थांबू शकत नाही आपण, सोपं नाही ते. मी 15-20 सेकंद थांबायला पाहिजे. 2 खाली. दुसरा पाय 1. पटकन उचलला नाही आहे, सावकाश उचललेला आहे 30 डिग्री. हे थांबायचं आहे. पोझिशन बघा, पायाची बोटं पुढे वाकलेली आहेत आणि कमरेवर मागचा पुढचा जो भाग आहे वरचा तो जमिनीला समांतर आहे. 2. दोन्ही पाय 1. काय दिसतं तुम्हाला? बघा किती स्ट्रेट आहे बघा. गुडघ्यात वाकलेलं नाही आहे पाय, एकदम स्ट्रेट आहे. पायाची बोटं पुढे वाकलेली आहेत. एवढं सोपं नाही. हे 15-20 सेकंद आपण थांबू शकतो. 2. सायकलिंग करूया. पुढचा प्रकार आहे सायकलिंग. 1, 2. जसं आपण पायडल मारतो त्याप्रमाणे रिवर्स. हे आपल्या क्षमतेनुसार करायचं आहे. 5 वेळा 10 वेळा बस. खाली. दोन्ही पाय जोडून या कंटिन्यू करा. मी सांगते तुम्हाला. दोन्ही पाय जोडून पायडल. रिवर्स. 2. इतकी स्थिरता आल्या पाहिजे. 2. विश्राम. हे पाठीवरचं आसनं पहिला प्रकार. सोपे आसनं आहेत. आपल्या आपण प्रत्येकजण करू शकतो. वयस्क माणूस करू शकतो. तर हे पहिलं आपण जे केलेलं आहे उच्चित पादासन, एक पाय वर, त्या तिन्ही
प्रकारच्या आसनामुळे जे आपण दाखवले आता, याच्यामुळे कमरेपासूनचे खालचे सगळे प्रकार, खालचे म्हणजे बोटापर्यंतचे जे व्याधी असतात त्या नाहीशा होतात. ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. गुडघे कधी दुखणार नाही आहे, पण गुडघे दुखत असेल तर हे व्यायाम करू नका, कारण आणखी गुडघे दुखतील. तर हे आसनं आपण जर केलेलं गुडघे दुखणार नाही आहे, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, सायटिकासारखे विकार होणार नाही आहे आणि स्नायू लवचिक होतात. मांडीचे स्नायू, पोटाचे स्नायू, बोटाचे स्नायू लवचिक होतात. आणि हे आसन फार महत्त्वाचं आहे आणि याचे फायदे जास्त आहेत. पुढचं आहे सावधान. पवनमुक्तासन. पवन म्हणजे काय? वायू. पोटातला वायू आपल्याला कमी करायचा असेल, फायदा नंतर सांगतो. तसा एक पायाने बघा पोझिशन कसं, पाय उचलला सरळ, 2 फोल्ड, 3 बांधायचं आहे, 4 हनुवटी किंवा डोकं लावायचं आहे, 5 हात पाय डोकं खाली, हात खाली, 6 7 आणि 8. दुसरा पाय 1 2 3 बांधा, 4 5 6 7 8. एक पायाचं झालं आहे. दोन्ही पायाचं 1 2 3 बांधा घट्ट, 4. याच्यावर रोलिंग करायचं आता आपल्याला. पाठीचा कणा लवचिक होण्यासाठी आणि पोटाचा मेद कमी करण्यासाठी, वायू कमी करण्या, पोटात वायू असतो गॅस, तो गॅस कमी करता येतो. साईडला रोलिंग करायचं दोन्ही बाजूला, म्हणजे दोन्ही बाजूला मेद असेल कमरेतला तो निघून जातो, पोट नरम होतं. 2. हे आहे पवनमुक्तासन. पुढचं कंटिन्यू करू आपण. कंदरासन करूया. 1 2 3 अप, खांद्यावर दाब आला आणि टाचावर करा. हां, याच्यावर केलं मांडीचे स्नायू, पोटाचे स्नायू मजबूत होतात. 3 टाचा खाली, 4 5 पायवर, 6 खाली. त्याला म्हणतात कंदरासन किंवा ब्रिज. सेतुबंधासन आहे असं म्हणतात. सेतू म्हणजे ब्रिज, ब्रिजचा आकार आहे त्याच्यामध्ये. दिली चक्रासन. 1 हां झाला, 2 हां खांद्याखाली आहात, पाय पण जवळ आहे. हां पूर्ण चक्रासन म्हणा बघा. अप इतकं हे बघा, टाचावर पूर्ण गोल येतं. हां टाचा खाली करा, सावकाश खाली या. इतकं सावकाश खाली आलं पाहिजे. हे केव्हा होतं? शरीर लवचिक असेल तर होतं. आणि सगळ्या आसनामुळे काय होतं? शरीर लवचिक होतं. विश्राम. आता आपण जे प्रकार केलेत, पवनमुक्तासन, कंदरासन आणि चक्रासन, 3 आसनं आपण कंटिन्यू केलेले आहेत. तर पवनमुक्तासनामुळे सांगितल्याप्रमाणे की पोटातला गॅस नाहीसा होतो. मलाही बघावं लागेल घड्याळ, सर बघतायत ना, एक मिनिट जरा. हां तर याच्यामुळे शरीर लवचिक होतं, पाठीचा कणा लवचिक होतो, स्पॉन्डिसचे विकार होत नाही आहे, पोटाचे विकार होत नाहीत, आतडी शुद्धी वाढतं, रक्तविसरण चांगलं होतं, पचनशक्ती वाढते, हृदयावर चांगला परिणाम, हृदयाची कार्यक्षमता वाढते, फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. अनेक याच्यामध्ये या तिन्ही आसनामध्ये याचा फरक आहे, म्हणजे खूप फायदा होतो. हां सावधान. सर्वांगासन घेऊया. चला सावधान. 1 2 अप, पाय सरळ घ्यायचे. शीर्षासनामध्ये जे फायदे होतात ते सगळे फायदे याच्यामध्ये होतात. म्हणजे याला आसनांचा राजाही म्हटलं याला. पूर्ण पाय म्हणजे पायाकडून पायच्या रक्त उलटं वाहतं मेंदूपर्यंत. या स्थितीमध्ये 5 ते 10 मिनटं आपण थांबलो आहे तर मेंदूला चांगला रक्तपुरवठा होतो आणि हे ऊर्ध्व होतं, ऊर्ध्वगती आहे. आणि पूर्ण रक्तचाप असल्यामुळे सगळे जे अवयव होतात, म्हणजे हृदयाची क्षमता वाढतं, हृदयाचं कार्य इथं कमी होतं, कारण हृदयाची पंपिंग जे क्षमता असतं ती असतं. या खाली नाही आसन सोडा. पद्मासन पुढचं, पंकासन, पंक. हां पंक आहे म्हणजे आपल्याला
पंख बंद असेल तर आपल्याला आसन करायला हरकत नाही. थोडंसं हलासन इथं का बघा. हां सावकाश खाली, सावकाश इतकं सार. हे सर्वांगासनामध्ये रक्त उलटं वाहतं, मेंदूला चांगला रक्तपुरवठा होतो, मेंदूची कार्यक्षमता वाढते, फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते, हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि हृदयाला याच्यामुळे थोडा आराम मिळतो. कारण हृदय पंपिंगचं जे काम असतं पूर्ण शरीरामध्ये हृदयाला पंपिंग रक्त पुरवठा करावा लागतो, तर त्याला आराम मिळतो आणि त्याची क्षमता जास्त वाढते. ते आसन फार महत्त्वाचं आहे. याचं नाव आहे सर्वांग आसन, सर्वात उत्तम आसन. पुढचं दिले आता शलभासन घेऊया. सॉरी नौका पोटावर या आता, पोटावर. हां कैची घेत आहे लिहिलं आहे पण त्याचं पायाच्या वेळेला घ्यायला जाऊ. पोटावर या. हे झाले पाठीवरचे आसनं. पोटावरचे आसनं ही पोटावरची विश्रांती आहे. सावधान. नौकासन. सावधान नौकासनाला. चला अप. हे गाव नौका म्हणजे नाव असतं त्याप्रमाणे बोटीप्रमाणे. हातेवर आहे, पोटावर आहे. तिच्या त्यामध्ये रोलिंग करा. पोटासाठी पोटाचा मेद कमी करा असेल तर थोडं रोलिंग खालीवर. बाबा गाडी असते ना मुलांची गाडी, काही जा करायला. ओके थोडं साईड रोलिंग. हे हां दुसरं घ्या. नौकासन. भुजंगासन घ्या. भुजंगासन अप. कमरेपासून वर. भुजंगाचा आकार म्हणजे पोटावर ताण आलेला आहे, पाठीवर ताण आलेला आहे. हां 2 खाली या. आसन दाखवून देऊ पटापट. धनुरासन. धनुष्यासारखा धनुरासन. 2 1 2 3 अप. धनुरासन. ओके. त्यामध्ये रोलिंग आहे. पोट मध्यप्रदेश जास्त असेल किंवा मेद असेल पोटामध्ये तर हे आसन करायचं आहे. हां साईड पण साईड रोलिंग पण आहे. मग एवढं आसन केल्यानंतर पोटातला मेद राहील का? हां पोट लवकर कमी होतं, मेद कमी होतं. हिच्यामध्ये कैची दाखवून द्या. सावधान. कैची 1 2 3 4. तर 1 2 3 4 विश्रांती. हे पोटावरच्या असण्यामुळे पोटाची क्षमता वाढतं. म्हणजे पोटातले जे विकार असतात, अपचनसारखे विकार आहे, मेद वाढला आहे पोटामध्ये, आतड्याची शुद्धी होतं, रक्तविसरण चांगलं होतं, पचनशक्ती वाढतं. तर हे आसन अतिशय महत्त्वाचं आसन आहे. आणि जास्त करून आपले PCODचे विकार लेडीजसाठी, महिलांसाठी ही सगळे आसनं पोटावर दाखवलं ना, त्यांच्यासाठी फार फायद्याचं आहे. पुढे घ्या. तिथे एक राहिलेलं आहे मत्स्यासन. पाठीवर आहे जरा. हे पण PCODसाठी खूप उत्तम आसन आहे मत्स्यासनाचं. सावधान. 1 2 पद्मासन करायचं. बसून करता येतं पद्मासन. घालून अप. डोक्याच्या माथावर. हे आहे मत्स्यासन. हे थॉयरॉईडचे विकार, थॉयरॉईड ज्यांना असेल ते, त्यानंतर कंठाचे विकार, ग्रँड्स असतात ते थॉयरॉईड पॅराथॉयरॉईडचे ग्रँड्स असतात ते विकार, आणि मानेचे विकार, पाठीचे विकार, पाठीचा खेळ. सोडा दे हळूहळू. आसन सोडा. 2 विश्राम. तर हे पाठीचा कणा लवचिक होतो, पोटावर दाब येतो, पोटाचं मेद कमी होतो, पोटाची कार्यक्षमता वाढतं, लवचिकता वाढते, पचनशक्ती वाढते, मेद कमी होतो. तर हे याच्यामुळे शरीराला पूर्ण लवचिकता दिली जाते किंवा लवचिक होतं. भुजंगासनामध्ये पोटावर दाब आलेला आहे. पूर्ण कमरेपासूनचा वरचा भाग ताणल्यामुळे पोटाला मेदही कमी होतो. पाठीचा कणा वाकलेला आहे. पाठीची कार्यक्षमता किंवा स्पॉन्डिलिटीसारखे जे विकार असतात ते त्याच्यामुळे नाहीसे होतात. धनुरासनामध्ये
जे धनुरासन आपण जे केलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण धनुष्य आकार आल्यामुळे पोटावरचे पूर्ण स्नायू ताणल्या गेलेले आहेत, पाठीला पूर्ण वाक आलेला आहे, पूर्ण शरीर लवकर आणि गॅस ट्रबल वगैरे याच्याने नाहीसा होतो. आणि ते सुद्धा पोटाच्या विकारासाठी किंवा सांगितलं महिलांसाठी ही आसनं अतिशय महत्त्वाची आहेत. आणि कैची दाखवली आहेत ते सायटिकासारखे विकार आहेत, ब्लड सर्क्युलेशनसारखे, आणि याच्यामध्ये पोटाचे मेद कमी होतो आणि मांड्यांचे स्नायू जे असतात ते स्नायूची मजबूती वाढतं. बसा आता बसून जे आसनं आहेत. गोमुखासन पहिले, पाय लांब आहेत, 1 फोल्ड करा, 2, आता 2 पाय वर आहेत, डावा पाय वर आहेत. तर जर डावा हात वरून घ्यायचा आहे, उलटं दाखवायचं, 1 2 असे हात बघायचे. इतकं सोपं नाही बरं का ते, असं वाटतं आपल्याला. हां, हे गोमुखासन. हे दोन्ही जे पाय आपण एकावर एक ठेवले आहेत ते गाईच्या आकारासारखं तोंड होतं आणि हे जे दोन पाय कानासारखा आकार येतो, म्हणून त्याला गोमुखासन म्हटलं आहे. हे फ्रोजन शोल्डरचे विकार असतात त्याच्यामुळे नाहीसे होतात. फ्रोजन शोल्डरचे विकार, खांद्याचे स्नायूचे विकार, पाठीचे विकार, पाठ दुखण्यावर, हे सगळं याच्यामुळे नाहीसे होतं आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. जी पुढे आता अर्धमच्छंद्रासन. तर 1 2 3 बघा आणि 4 पुन्हा हात मागे ना, पूर्ण डावीकडे वळायचं आहे. हे खास डायबिटीजसाठी, डायबिटीजवाल्या लक्षात द्या. हे आसन तर दररोज केलं आपण, हे अर्धमच्छंद्रासन. डायबिटीज सारखे विकार नॉर्मल होतात. योगाच करा, काय औषधी खायची तुम्हाला वेळ पण येणार नाही आहे. इतकंही आसन चांगलं आहे. आणि त्याबरोबर मग ते बाकी शुद्धिक्रिया वगैरे आहे, प्राणायाम आहे, ते पण नंतर थोडं सांगतो झाल्यानंतर. सोडून द्यायचं आहे, सोडा आता असं. दुसरं पुढचं घ्यायचं पश्चिमोत्तानासन. पाय लांब करायचे आहेत, हे पण सोपं नाही आहे. पश्चिम तानासन हे मागची मागची बाजू आणि पूर्व तानासन म्हणजे पुढची बाजू. पुढचा भाग ही पूर्व आहे, मागचा भाग पश्चिम असा आहे. तर 1 पाय सरळ अंगठे पकडलेले आहेत, पूर्ण श्वास भरायचा, श्वास थोडं खाली वाकायचं. बघा हे येत नाही एवढं. तर पोट जर वाढलं असेल ना तर इतकं हे आपले डोकं टेकत नाही खाली. लवचिकता असेल तरच टेकतं ते. सोडून द्या. याच्यामुळे काय होतं, पायाचे स्नायू मजबूत होतात, सायटिकेचे विकार नाहीसे होतात, पाठीचा कणा लवचिक होतो, पोट दाबलं जातं, पोट नरम होतं, आतड्यांची शुद्धी होतं, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. तुम्हाला पश्चिमोत्तानासन आहे. भूनमनासन याच्यातच करा. हे भूनमनासन. याच्यामध्ये पाय दोन्ही जेवढे बाजूला होईल तेवढे पाय बाजूला करायचे आहेत. 2 पकडा, 3 हे हनवट खाली होईल. हे पण सोपं नाही. हे भूला नमन केलेलं आहे, भूनमनासन. बघा पाठीचा कणा सरळ झालेला आहे, त्यानंतर दोन्ही पाय बाजूला असल्यामुळे पोट खाली टेकलेलं आहे. जबरदस्त ताण आला आहे तुमच्या कमरेवर पाठ आणि पोटऱ्या सोडून द्या. आणि पुढचं आता आहे उष्ट्रासन. घ्या तिथे. उष्ट्र म्हणजे उंटाची पोज आहे. गुडघ्यावर उभं राहायचं आहे. 2 त्याचा बकलाचा आणि पूर्ण पोटाला नाभिस्थाना भाग वर करायचा आहे, नाभिस्थानाचा भाग. हे उष्ट्रासन. याच्यामुळे बघा सोडून द्या. आणि सुप्त वज्रासन. उष्ट्रासन गर्भमहिलांना खूप चांगलं आहे. गर्भवती महिलांना, माता भगिनींना अतिशय चांगलं आहे. म्हणजे सुरुवातीचे 3 किंवा 4 महिन्यापर्यंत जे आसन केलं ना, डिलिव्हरी विना सिझरिंग करायची गरज नाही, आपोआप होतं. हे सुप्त वज्रासन. पूर्ण पाठ टेकलेली आहे जमिनीला. याच्यामध्ये वज्रासनामध्ये बसून खाली मागे टेकायचं आहे. याच्यामध्ये काय पोटेवर ताण आला आहे, पोटावर ताण आला आहे, पाठीकणा ताण आला आहे, तुमच्या मांड्या, गुडघे, जन्मात म्हणजे गुडघे दुखणार नाही आहेत. हे दररोज तुम्ही सगळे आसनं करा. पायाचे जेवढे दाखवले तुमचं काहीही होणार नाहीत. कोणतीच व्याधी आपल्याला होऊ शकणार नाहीत. सोडून द्या, हळूहळू वर या. तर हे जे आसनं केले आपण आता,
या सगळ्या आसनामुळे पश्चिमोत्तानापासून ते पूर्ण आसनामुळे पोटाचे विकार, त्यानंतर तुमचे डायबिटीजचे विकार, डायबिटीजसाठी खूप हे आसन चांगलं आहे पश्चिमोत्तानासन, कारण पोटावर दाब येणारे हे आसनात झालं देतो. पोटावर दाब येणारी आसनं पण जेवढे केले ते सगळे डायबिटीजसाठी आहेत. आणि उष्टासनामध्ये सुद्धा सांगितल्याप्रमाणे खूप फायद्याचं आहे. पिशिवडीला ते सगळे आसनं चांगले आहेत आणि शरीर पूर्ण त्याच्यामुळे लवचिक होतं. सुप्त वज्रासन सांगितलं आहे आता, की सुप्त वज्रासन हे अतिशय हे महत्त्वाचं आहे, की त्याच्यामुळे पोटाचे सगळे स्नायूची कार्यक्षमता वाढतं, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, गुडघेदुखी सायटिकासारखे विकार त्याच्यामुळे नाहीसे होतात. हां, आता मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 मिनटं प्राणायामचा भाग सगळं सांगितलं. प्राणायाम आम्ही तुम्हाला अनुलोम विलोम प्राणायाम शिकवलेला आहे, झालं. अनुलोम विलोम प्राणायाम हा अतिशय महत्त्वाचे आहे. दीर्घ श्वसन प्राणायाम तुम्हाला वर्गात शिकवला आहे, ते नियमित करा. त्याच्यामुळे अंतर्शुद्धी होतं, पूर्ण शरीर लवचिक होतच होतं, सगळ्या प्रकारच्या व्याधी नष्ट होतात प्राणायाममुळे. म्हणून प्राणायाम जेवढे तुम्ही शिका, काही लवकर जॉईन व्हा, त्यांच्यासाठी आपण करूया. तुम्ही आम्हाला वेळ दिला, संधी दिली, त्यामुळे आम्ही संयोजकाचे आपले सर्वांचे आभार मानतो. सर्व शांततेनं ऐकले त्याबद्दल सर्वांचे आभार मानून आता आपल्याला इथे आसनं दाखवली. आता आपल्यापैकी कोणी आहे की जे काही सोपं आसन त्यांना आवडत येत असेल आणि इथे येऊन आपल्याला दाखवू शकेल, दुसऱ्यांना प्रोत्साहन देऊ शकणार की आम्ही हे करू शकतो असं. शिवाने सर या सीताराम पाटील हां चालतं त्यांनी हे मयूरासन दाखवतात. 100,000 लोकांमध्ये एखादा मयूरासन करू शकतो आणि शीर्षासन ते सहज करतात. ते दोन्ही आसनं कठीण आहेत. तर बघा सगळ्यांनी हां ते यायचे दोघांनी करा. तुम्ही असं या हो का करता येईल. हे बघा वा 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 शाबास. हे बघा शीर्षासन सहज करतात अगदी. हे बघा हो जमिनीवर पण करतात, कुठेही करा सांगा त्यांना. इतकं फॉलो केले तर नक्कीच त्यांना फायदा होईल. आज विद्याताई आपल्याला सांगून गेले की स्वास्थ्य किती महत्त्वाचं, पण त्याच्यासोबत आपल्या नातवंडांमध्ये जर वेळ आला तर शस्त्र उचलायला पण आले पाहिजे. ही सुद्धा शिक्षा आपल्याला पुढच्या पिढीला द्यायची आहे. हे इथनं आपण घरी घेऊन जायचं आहे. समर्थांना प्रॉमिस करून जायचं आहे की आपण आपल्या नातवंडांना प्रतिकार करायला शिकवणार आहे. स्वतः कोणाला काडी करायला जायची नाही, पण कोणी काडी केली तर त्याला सोडायचं पण नाही.